भजनाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक विचार आपल्या समोर सादर करत आहोत। संसाराचा धंदा जन्मभर केला, संसाराचा धंदा जन्मभर केला, मुखी नाही आले शिवर, मुखी नाही आले शिवर। भजनामधून काय सांगितले जाते? हा जो संसार आहे जीवन जगण्याचा, या संसाराचा संसार करता करता हा धंदा जन्मभर केला। नुसतं जेवण करणं आहे, आपले काम करणं आहे, मुलं बाळ सांभाळणं आहे, हा धंदा हे काम जन्मभर केले। पण ज्याला मी ईश्वर मानतो, परमात्मा मानतो, अल्लाह मानतो, हे सर्व एक असून त्या ईश्वराचे नामस्मरण मी कधीच नाही घेतले, फक्त संसाराचा धंदाच मी करत आलेला आहोत। या ओळीतून हे साध्य होत आहे। ईश्वर विचार कृतीत आणता लागले डोळे, ईश्वर विचार कृतीत आणता लागले डोळे, ज्याची वेळ त्याला ना कळे, ज्याची वेळ त्याला ना कळे। ईश्वराने जसे कार्य केलेले आहे तसे कार्य मला कृतीमध्ये आणायचे आहे, मला कार्यात आणायचे आहे, मला जगायचं आहे। हे करायचं असेल तर मी ते करत नाही, डोळे लावून घेतो। म्हणून भजनामध्ये म्हणत आहे, ईश्वर विचार कृतीत आणता लागले डोळे। म्हणजे ईश्वरानं जसे कार्य केले नम्रतेचे चांगल्या प्रकारे, तसे मी कार्य करत नाही, फक्त माझेच मी काम करतो। ज्याची वेळ त्याला ना कळे, म्हणजे माझ्यावर जी वेळ येते त्या वेळेमध्ये मी ते काम करायला पाहिजे, ते काम करत नाही, दुसरंच कार्य करतो। म्हणून भजनामध्ये म्हटल्या जाते, ज्याची वेळ त्याला ना कळे। ज्या वेळेस माझं मरण होत आहे त्यावेळेस म्हटल्या जाते, मरणाच्या वेळी आले सर्व गोत, मरणाच्या वेळी आले सर्व गोत, पोटाची कामी आली हुंबरत, पोटाची कामी आली हुंबरत। ज्या वेळेस मरण माझं होत आहे त्यावेळेस सर्व गणगोत आलेले आहे, पण मी ज्या मुलाबाळांना जन्म दिलेला आहे, ज्यांना मी लहानाचं मोठं केलेलं आहे, ते एकही मुलगा एकही मुलगी कोणीच न येता कोणी हुंबरत आलेलं नाही, पण सर्वे सोयरेधारी या मरणाच्या शेवटी, माझ्या मरणाच्या शेवटी आलेलं आहे। पोटाची कामी ना सोड माझी आस, जीव झाला हा निराश। पोटाचे हुंबरणं आहे किंवा माझे मुलं बाळ आहे हे माझ्या कामी न येत, आता हा माझा जीव निराश झालेला आहे। म्हणून म्हटलं जाते, संसाराचा धंदा जन्मभर केला, संसाराचा धंदा जन्मभर केला, मुखी नाही आले शिवर, आणि कृतीत नाही आले ईश्वर। आता जीव माझा निराश झालेला आहे, म्हणून म्हटल्या जाते पुढच्या वळीमध्ये, सोये रे धोये रे संपत्तीचे लोक। म्हणजे हे जो माझा सोयऱ्याचा गणगोता आहे हा माझ्या संपत्तीवर नागोबासारखी फणी काढून बसलेला आहे। त्यांना वाटते कधी मी टपकतो, कधी मी मरतो आणि माझ्या संपत्तीवर कसा काबीज करतो, असे हे सगळे सोयरे माझ्या संपत्तीवर डोळा लावून आहे। म्हणून म्हटलं जाते, सगळे सोयरे संपत्तीचे लोक। मग आता माझं कोणीच नाही, म्हणून पुढच्या वेळी म्हटल्या जाते, निधानाचा माझा एकच पांडुरंग,
निधनाचा माझा एकच पांडुरंग, संसाराचा धंदा जन्मभर केला, मुखी नाही आले ईश्वर आणि कृतीत नाही आले ईश्वर. लहानपणी रे म्या वागविले तुला, लहानपणी रे म्या वागविले तुला, शेवटचा घोट पाज मला आणि महालाच्या चाब्या देते तुला, शेवटचा घोट पाज मला आणि महालाच्या चाब्या देते तुला. पहा, जीव मरणाच्या दिशेला जात आहे आणि ती व्यक्ती, ती महिला म्हणत आहे, शेवटचा घोट मला तरी पाज, माझ्या सगळ्या सोयऱ्या मला शेवटचा घोट तरी पाज. या उभ्या जीवनामध्ये मला कोणताच घोट पाजला नाही पाण्याचा, चांगलं वागवलं नाही, पण हा पाण्याचा एक घोट तरी प्रेमानं वाग, प्रेमानं दे, प्रेमानं पाज, आणि मी तुला माझ्या महालाच्या ज्या चाब्या आहे, माझी संपत्ती आहे, माझी धनदौलत आहे, तुझ्या हवाली करतो, फक्त तुझा मला एकच घोट दे शेवटचा. म्हणून म्हटल्या जाते, शेवटचा घोट पाज मला आणि महालाच्या चाब्या देते तुला, महालाच्या चाब्या देते.